वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मित्रांनो. शुभ सकाळ सगळ्यांना. शुभ सकाळ. न्यू ब्लॉग मध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता झाली सकाळ आणि आम्ही घेतोय चहा. चहा बरोबर खाणारे खारी. मग क्रियाची पप्पा जाणार आहेत देवाला. आम्ही जाणार आहे आज. खूप दिवसांनी मलाही कालच्या पासून मनात असं वाटलं की बाबा उद्या शनिवार आहे, तर शनिवारी आपण कुठे जातो सगळ्यालाच माहित आहे शनिवारी कुठल्या देवाला जातो आपण. या बरोबर सगळ्यांचा लाडका बजरंगबली यंगेस्ट, म्हणजे यंग लोकांसाठी तर बजरंगबली खूपच चांगला आहे. सगळ्यांनी बजरंगबलीला जायला पाहिजे. आणि आमचं क्रियांश बाबा किती मस्त तयार झालेला आहे. क्रियांश तू दाखव तुझं काय काय घातलं तू. अच्छा अजून पुनुष का काय तू काय काय घातला आज. तू मस्त सकाळ सकाळ तयार झालेला आमचा क्रियांश. कुठे जायचं आपल्याला. बजरंगबलीला. अजून तू काय काय घातलं सांग. मस्त बघा काय आहे. वॉचवर काय स्पायडरमॅन खचखच करतोय. आता मस्त चहा वगैरे केली आहे, तर चहा वगैरे घेतोय. चहा आणि हे खारी तर झालं सर. चहा वगैरे पिऊन झाला, आता निघणार आम्ही. चला तसं मारतो बंदूक तू. अरे बापरे. बाय बाय. टाटा टाटा. कुठे जाणार आपण. प्रसाद. वाव व्हेरी गुड. ओके. ओ हो. चला निघालो आम्ही बजरंगबलीच्या दर्शनासाठी. बघा ना तुला. ही आपली गाडीवर बसा आणि निघा. ठीक आहे. आता आम्ही निघालोय. तर इथून 2 किलोमीटर आहे फक्त. लोणी काळभोर म्हणून आहे, त्या इथं आम्ही चाललोय. तिथं मस्त मंदिर आहे बजरंगबलीचा, तर तिथं आम्ही जाणार आहोत. हा ना किलो. कुठं चाललो आपण आता. बजरंगबलीला चाललोय दर्शन करायला. आता आम्ही फायनली आलोय. कुठं आलो आपण. जेजी बाप्पाला तुम्हाला दाखवतो. मंदिर आहे. कसं मारायचं अजून. घंटी मार. अरे 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 बस बस. जय श्रीराम. जय बजरंगबली. चला 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 फेरी मारायला चला. इकडे 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 इकडं इकडे इकडं इकडे या इकडे इकडं. चला म्हणा जय बजरंगबली म्हणा. जय श्रीराम म्हणा. जय बजरंगबली. हा. जय हनुमान. बघा मी कसं बसलोय तसे बसलोय. कसं बसलं रे. जय श्रीराम. जसं मी असं समोर उभारून बसतो ना तसं बसलेलं. मित्रांनो बजरंगबलीचं दर्शन झाल्यानंतर रिटर्न येताना घरी तर मध्ये लागतो आम्हाला गुरुदेव दत्त मंदिर लागतो. तर तिथेही जाता जाता लक्ष द्यावं. इग्नोर करून जाऊ वाटलं नाही म्हणून आता इथून पण थोडंसं दर्शन घेणार आहे. दर्शन घेऊन परत आम्ही इथून निघणार आहे घरी. हो ना पिलो. मग मागं दिसतच असेल तुम्हाला मंदिर. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे मंदिर आहे. सध्या गेट बंद आहे. तू म्हण दिगंबरा. मग श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आपलंही दर्शन झालेलं आहे. क्रियांश खेळू लागलाय मस्त. इकडे पूर्ण पटांगण भेटलेलं आहे त्याला सगळीकडे. तिथून खडीच त्या तिथं ठेवलेलं खडी साखर खाल्लाय तो देवापासून. हा ना रे पिलो. तू काय खाल्ला आत्ता. खडी साखर खाल्ला.
तर चला आता आपण जाऊया घरी. चला जायचं घरी. चला आता आलो घरी आम्ही. चला घरी जाऊ वरती. ते असं गोंधळ करत चाललंय. कशाला भाऊ प्रसाद साठी खडी साखरला परत तिथं जायचं म्हणतो. तू खाल्लंय ना तिथं. दिसलं पक्का कट काढलंय. एक नाही का दिसलं ते दिसलं ना ते आहे का असं वर ठेवलेलं असतंय. असं हात जोडलंय ते दिसलं हात सोडलंय सगळं. आणि एक नाही असं गप 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 खायला लागलंय. यांचं कसं गोंधळ चालू आहे सगळं. पिऊ दिदी आले तिकडं. ओम आलाय. तर यांचा गोंधळ किती चालू आहे. ते त्याला खाऊ घाल की. तिचा फोन आलाय तो फोन वरती आहे तिनं. काय करतोय तू? खेळतोय तू? काय करायला का बघू दाखव मला. काय कोणाचं नाव काढायला लागला. काय नाव कसं काढलं दाखव मला. कसं ते नाव आहे का लिहिलं. चला पुष्पा तुला जायचं. तू कसं बघतोय. प्रियांश काय करायला तू. मी मागाशी जेवण करून घेतलं. मागाशी लक्षात नाही आलं कारण मोबाईल पण चार्जिंग नव्हता. त्यामुळं ना बॅटरी खूप लो झालेली होती. म्हणून मी ब्लॉग स्टार्ट केलं नव्हतं पुन्हा. तर दीपूचं पण जेवण होत आलेलं आहे. दुपारचं जेवण आहे आमचं. म्हणजे झालेत ऑलमोस्ट. तरी अजून खाते झाले म्हणते अजून खाते. आणि प्रियांचं आमचं चालू आहे खात. त्याचं पण खात चालू आहे. असे काहीतरी काम चालू आहे ते बघायला. हा सगळ्यात महत्वाचं गोष्ट सगळ्यात भंगार झालेलं. मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल जे क्रियांसला सायकल घेतलेली होती त्याचा आज विल्हेवाट लागणार आहे. म्हणजे त्याला रिटर्न पाठवायची वेळ आलेली आता आम्हाला. कारण जे ओम म्हणून मागाशी तुम्हाला दाखवलं का नाही मागाशी कसं खेळत होते ते सगळं ते आता लेकरांमध्ये होतच राहतो. त्याचा काही विषय नाही आहे. पॅन्डलच थोडस लूज होता. हा ते पॅन्डल थोडस डिफेक्टच असेल मला पण वाटतं. कारण ते केलं की मागाशीच करून टाकलं. आता ते बॉक्स बाहेर सगळं आहे तसं पॅक करून ठेवून टाकलंय. आता ते 11 तारखेला येणार आहे. परत येऊन ते एक्सचेंज करून जाणार आहे. हे घेऊन जाईल आणि ते देईल. आता त्यांनी आल्यानंतर काय चेक करतात का कसं करतात ते माहित नाही आम्हाला. तर ते हो तेच तसंच रिटर्न म्हणजे एक्सचेंज असतो. रिटर्न नाही आहे एक्सचेंज असतो. एक्सचेंज करून घेतलं. आता तुम्हाला नाही तुम्हाला दाखवतो की इथं बाहेर ठेवून टाकलं बघा हे बॉक्स. यामध्ये सगळं सायकल पॅक करून आहे तसंच ठेवून टाकलेलं आहे. आता हे असं करून ठेवून टाकलं आमचा क्रियांश. आणि हे पॅक करताना पॅक करू देणार नव्हता क्रियांश. त्याला सायकल मग त्याला म्हटलं आता नवीन येणारं सायकल म्हटल्यानंतर मग तो गप्प बसला. नवीन म्हणलं त्याला प्रत्येक गोष्ट नवीन म्हणलं ना त्याला खूप खुश होतो. झाली झोप महागा कुठे बघते. तुला विचारतो मी झाली का झोप. केवढीशी लागली. एवढीशी झोप लागून पण 1 तास. मी अजून काही झोपलो पण नाही. मला झोप पण नाही. ते झालं की पुष्पा 2 डाउनलोड केलं. आता छत्रपती संभाजी महाराज शिवबांचा छावा ते पण आलेलं आहे. कसं काय ठीक आहे चांगलं आहे. लयच भांगार आहे. ठीक आहे चालेल काय नाही. आता आमचं चायची ब्लॅक टी दोघाला पण
तर लेमन टी बनव म्हणलं तर तू ब्लॅक टी बनवली. एवढं डार्क लेमन मध्ये का लिंबू उकळून पाणी द्यायचं का? नाही चापत्ती तुला कमी टाकले कमी म्हणजे काय करायचं मग? पाणी कमी असते वाटतं मग तुझं. छान आहे मस्त आहे. कोण खाणार? मी मला ते दे ना ते दे मला ते. हे बिस्किट या बिस्किटला काहीच नाही क्रीम नाही काय नाही. मला हे खा म्हणतो. क्रीम बघू दाखव मला क्रीम किती आहे तिथं बघू दाखव की मला दाखव फक्त. हे दे रे. काय करू? डोळे दुखतात. कशाला? डोळे दुखतात ते भाऊ होतात मोबाईल बघितल्यावर. ठू बाजूला मोबाईल ठू. तू बघताना दुखत नाही ते. गाडीवर बसवतो मी. चला चला चला. कसं पॅम्पर काढायचं? पॅम्पर भरला काढ. आता झाली आहे संध्याकाळ म्हणजे रात्रीची वेळ झाली आहे आणि जेवणाची वेळ झाली आहे. रात्री एवढं काही खाण्याचा मूड नव्हता त्यामुळे आता मी बनवते फ्राईड राईस. त्यासाठी तयारी तर मी केलेलीच आहे. हे काही व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत चिरून घेतलेले आहेत सगळे. कांदा टोमॅटो मिरची आणि शिमला मिर्च अद्रक लसूण आणि हा राईस आहे. सकाळी मी केला होता पण कोणीच नाही खाल्ला. मी पण नाही खाल्ला त्यांनी पण नाही खाल्ला त्यामुळं असा तर जाणार नाही म्हणून आता याचा फ्राईड राईस बनवणार आहे मी. बघा मित्रांनो फ्राईड राईस करायचं म्हणून ना मागापासून म्हणजे 5-6 वाजल्यापासून चालू होतं. 5-6 वाजल्यापासून चालू होतं तुझं. काय तयारी करते आम्ही 5-6 ते भांडी आता नाही करायचं. मी तयारीचं सांगत नाही. तयारी तर तू काय 10 मिनिटात करशील ग. 10 मिनिटातच केलं. हो 10 मिनिटातच करते. मला माहिती आहे ना. मग म्हणजे लागली होती फ्राईड राईस करायचं असं म्हणलं. हा तेच म्हणतो की काय झालं होतं भात आहे ना सकाळचा तो वरून कोरडा झाला होता आणि खालून मग बघते तर मी पाणी राहिलं होतं. वरून कोरडा झाला. आणि मी पहिली बार बघितलं असं फ्राईड राईस. हे म्हणजे एक सकाळचा जो मसाला भात असतो ना ठीक आहे मसाला भात झालेला पडलो असतो की रे. पडलो असतो ना क्रियांश. आता मी आता बायको केली म्हणलं तर मला आता गप खावंच लागतंय. काय जेवण करून काय झालं सोनं? काय नाही नाटक. आणि जेवण झालं आणि जेवायला आता आम्हाला मागा सांगितलेलं हे आमचे फ्राईड राईस आहे. फ्राईड राईस आहे आणि हे चिवडा आहे ते राहिलेलं आणि थोडस डाळ आहे आणि इथं एक फ्राईड राईस आहे थोडं आणि मेथीची भाजी आहे. छान बनवती ग. तुला नाही म्हणत नाही मी. छान बनवतीस तू. मेथी आहे हा. तर अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो असं बोल की काय महत्वाचं. पुष्पा 2 बघणार आहे ना आपण. जेवण झालं पुष्पा 2 बघणार आहे. हा कसं आहे पुष्पा 2 तर पुष्पा 2 बघणार आहे आम्ही. डाउनलोड केलं थिएटर प्रिंटच भेटणार आम्हाला. काय तो ओरिजिनल भेटणारच नाही. भेटलं तरी त्यात काय सीन हे केलेलं कट केलेलेच असेल. महत्वाचे काही गोष्ट माहिती नाही ते बघणार आहेत. त्यानंतर अजून कुठलं धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं पण 2024 आत्ता आलेलं तेही बघणार आहेत. दोन्हीचे रिव्ह्यू आम्ही उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगेल तुम्हाला. पुष्पा 2 पण कसं आहे आम्हाला कसं वाटलं तेही सांगेल आणि संभाजी महाराजांचं पण ते पिक्चर आलेलं तेही सुद्धा ते पण बघणार आहे. आम्ही आता रात्रभर तेच करणार आहे कारण उद्या संडे असल्यामुळे काय आता सध्या तर संडेच चालू आहे. संडे उद्या लास्टचं संडे आमची. मी नसणार जास्त.
आहे नाही मी नसणार जास्त तर त्यामुळे बघू चला आजचा ब्लॉग इथेच थांबूया स्ट्रॉबेरी पाहिजे हा हा चला मग ब्लॉग एंड करू तोपर्यंत टेक केअर गुड नाईट झोपा चला 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 जाओ मग तुम्हाला काय आणायचं आणा जाओ